गोष्ट तिथं थांबत नाही ना हो. कारण आज मी आवर्जून ही गोष्ट अर्थात बऱ्याच लेक्चरमध्ये नेहमी हे बोलतो मी, की एका पर्टिक्युलर एजमध्ये तुमच्याकडे जोश असतो आणि त्या जोशाच्या भरामध्ये तुम्ही जेव्हा घर सोडता, तेव्हा जे करण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडलेलं असता, ते करणं म्हणजे ते काम तुम्हाला खरंच येतं का? हे तुम्हाला चाचपडणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि मला मिळालेलं उत्तर होतं, की मी जोशाच्या भरात बाहेर पडलो होतो. हं, हं, हं. पण जे काम आज मी करतोय किंवा मला करायचं होतं, ह्याच्यासाठी मी परिपूर्ण नव्हतो. हं, नट म्हणून माझा विकास होण्यासारखं काहीच नव्हतं. मला वाटत होतं, की मी ॲक्टर होऊ शकतो, हं. म्हणून मी निघून आलो. पण मग मी नट होऊ शकण्यासाठी असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या मला येतात का? ते जेव्हा ह्या शहरामध्ये येऊन पडलो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात तर लँग्वेजपासूनच झाली. भाषेपासून सुरुवात झाली, की रंगभूमीवर काम करायचं तर तुमच्या भाषेचं शुद्धीकरण होणं फार गरजेचं आहे. एका विशिष्ट कालखंडामध्ये माणसांचं शुद्धीकरण करण्याची प्रथा इथल्याच व्यवस्थेने राबवली होती. पण आता नाटकात काम करायचं तर भाषा शुद्ध ही तुमची असायला पाहिजे. आणि माझी तर अस्सल ग्रामीण लँग्वेज होती. मग मी भाषा शुद्धीकरणाचे धडे घ्यायला सुरुवात केली. मग संस्कृत श्लोकांच्या पठणापासून ते अशा मग नाटक, एकांकिका ह्या चळवळीशी पुण्यामध्ये जेव्हा जोडला गेलो, हं. तेव्हा माझं काम होतं फक्त पाहणं. कारण मला कुणी कास्ट करूच शकत नव्हतं. कारण माझ्याकडे ती सामग्रीच नव्हती. कारण मला ते येतच नव्हतं. मला वाटत होतं मला हे येतं. पण ह्या जगात पडल्याच्या नंतर लक्षात आले, हे चेहरे बघितली, ही माणसं पाहिली. असं वाटायचं की ही सगळी वेगळ्या प्रकारची माणसं आहेत. ही आणि आपण ह्यांच्यात कुठेच बसत नाही. आपला पेहराव असेल, आपलं वावरण असेल. म्हणजे म्हणजे मला खूप असं भयान वाटतं की मी जेव्हा कॉलेजला बारामतीला जायचो, तर आज लोकांकडे आज मी परफ्यूम मारतो आपण किंवा जातो. पण माझं परफ्यूम काय असेल? आमच्या अंगाचा शेण आणि गोमूत्राचा वास यायचा. कारण आमचं ते दैनंदिन जीवन होतं, की पहाटे उठायचं 3-3:30 वाजता, शेण गोळा करायचं. हं. जनावरांनी केलेलं गोमूत्र त्या शेणातच पडलेलं अंगणामधला पाला-पाचोळा, वैरण, काढवा, काठी हे काढणं, उकिरड्यावरती नेऊन खतासाठी ते टाकणं आणि मग आमची अंघोळ, मग डबा आणि मग कॉलेजची पुस्तकं आणि मग दप्तर. हं, हं. त्यामुळे हे इतकं ऑर्गॅनिक परफ्यूम होतं. मग त्या ऑर्गॅनिक परफ्यूमचा प्रभाव असणारी आम्ही माणसं या शहरामध्ये कशी टिकणार? कारण आमच्या बॉडी स्मेलमुळे म्हणा किंवा आमच्या भाषेमुळे म्हणा, आम्ही कायमस्वरूपी एका अंतरावरतीच राहण्याची वेळ येते.